आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणची धमकी आलेली आहे। अमेरिका इस्रायलच्या विद्यापीठांवरील हल्ल्यास जशास तसं उत्तर देणार असं म्हटलेलं आहे। अमेरिका आणि इस्रायलने 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा आहे। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यापीठांवरील हल्ल्यांचा निषेध करा अशी मागणी अमेरिका इस्रायलने निषेध न केल्यास इराण ही विद्यापीठांवर हल्ले करणार असल्याचा इशारा आता इराणने दिला आहे। तर इराणमध्ये 2 विद्यापीठांवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला असा इराणचा आरोप आहे आणि या हल्ल्यांबद्दल तुम्ही निषेध नोंदवा नाहीतर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम इराणने दिलेला आहे। त्यानंतर इराणकडूनही अशाच रीतीने आखाती देशातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांना लक्ष्य केले जाईल असा थेट इशारा आता इराणने दिला आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट, अमेरिका हॉर्मुझ आणि खर्चसाठी जमिनीवरून युद्धाच्या तयारीत आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण धाडी टाकून हॉर्मुझच्या सीमावर्ती भागातील तळ ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा प्लॅन असल्याचं समजतंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जमिनीवरून युद्धास अजून मंजुरी मिळालेली नाहीये। जमिनीवरून युद्ध केल्यास हॉर्मुझमधली वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे। युद्ध करण्यापेक्षा इराणच्या तळांवर धाडी टाकण्याचा अमेरिकेचा विचार दिसतोय। तर इस्रायलप्रमाणे अमेरिकेतही या युद्धाचे मोठे पडसाद उमटतायत। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत। ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरलेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग्स निदर्शनं करण्यात आली आहेत। ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध आणि इराणच्या युद्धाविरुद्ध ही निदर्शनं छेडण्यात आली आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा